In today's lecture, we will study about basic strength of aliphatic amines, influence of plus I effect, that is a plus I inductive effect, influence of solvation and combined influence. तर आज आपण हे सर्व महत्त्वाचे पॉईंट जे आहे अमाइन्स या चॅप्टरमधील बघणार आहोत. तर सुरुवातीला पहिला जो पॉईंट आहे, आता हा सर्व थेरॉटिकल भाग आहे. तुमच्याकडं ज्या काही नोट्स आहे त्या नोट्समधील आत्ता आपण जो भाग बघणार आहोत त्यातले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे, कोणते अंडरलाईन करायचे आणि कोणते वाचायचे ते. तर नोट्स पण तुमच्या सोबत राहू द्यात. तर यामध्ये सुरुवातीला आपण सुरुवात करूयात बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स पासून. आता सर्व जो थेरॉटिकल भाग आहे त्यातले कोणते कोणते पॉईंट आहे ते आपण पुढे बघूयात. द ट्रेंड in the observed pKb value and basic strength of primary, secondary, tertiary amine and ammonia can be represented as shown below. Order of pKb values. pKb value ची जी काही ऑर्डर आहे ती या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते. अमोनियाची सर्वात हाय आहे pKb व्हॅल्यू, त्यानंतर थोडीशी कमी लोअर जी असणारी ती प्रायमरी अमाइनची, त्यानंतर त्यापेक्षा कमी सेकंडरी अमाइनची आणि सेकंडरी अमाइनपेक्षा जास्त जी पीकेबी व्हॅल्यू पाहायला भेटते ती टर्शरी अमाइनची. त्याचसोबत ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला या पद्धतीने पाहायला भेटते. सर्वात जास्त जी आहे ती सेकंडरी अमाइन, त्यानंतर प्रायमरी अमाइन आणि thus as per the observed pKb value of aliphatic amines, secondary amines are the strongest base. जो सेकंडरी अमाइन्स असणार आहे पीकेबी व्हॅल्यू, पीकेबी जी काही व्हॅल्यू आहे त्यानुसार जो सेकंडरी अमाइन्स आहे हा सर्वात स्ट्रॉंगेस्ट बेस असणार आहे. ही जी ऑर्डर आहे ती देखील हायलाईट करून ठेवा नोट्समध्ये. ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ, त्यानंतर पीकेबी व्हॅल्यूची ऑर्डर. So the basic strength increases as we move from ammonia to primary amine and from primary amine to secondary amine, but the basic strength decreases as we move from secondary amine to tertiary amine. The basic strength and the corresponding pKb value depend upon the position of the equilibrium. Greater the stabilization of a conjugate acid, more on right side the equilibrium will lie and stronger will be the base and smaller will be its pKb value. म्हणजे जे काही ग्रेटर स्टॅबिलायझेशन करिता कॉन्जुगेट ॲसिड जे आहे ते जास्त राईट हँड साईडला असतं इक्विलिब्रियमच्या, आणि तेवढं स्ट्रॉंगर जे आहे तो बेस त्या ठिकाणी असणार आहे आणि स्मॉलर त्याची पीकेबी व्हॅल्यू असणार आहे. सो स्ट्रॉंगर विल बी द बेस अँड स्मॉलर विल बी इट्स पीकेबी व्हॅल्यू. जो स्ट्रॉंगर बेस असणार आहे त्याची पीकेबी व्हॅल्यू जी आहे ती स्मॉलर आपल्याला पाहायला भेटते. Basicity of amine is related to structural effect which influence stabilization of various species. Greater is the stabilization of a protonated amine, that is conjugated acid, greater is the basicity of amine. हे वाक्य सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, याला देखील हायलाइट करून ठेवा. Greater the stabilization of a protonated amine, that is conjugated acid, greater is the basicity of a amine. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला याचाच रिलेटेड पुढचा पॉईंट आहे, इन्फ्लुएन्स ऑफ अ प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्टचा कसा इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम होणार आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. इन्फ्लुएन्स ऑफ अ प्लस आय इफेक्ट. सो ऑन स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड ऑफ ॲलिफॅटिक अमाइन अँड अमोनिया कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज शोन बिलो. जे स्टॅबिलायझेशन आहे कॉन्जुगेट ॲसिडचं, ॲलिफॅटिक अमाइनचं आणि अमोनियाचं, हे आता आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे NH3 NH4 प्लस. त्यानंतर एक हायड्रोजन ॲटम जो आहे या एका हायड्रोजन ॲटम ऐवजी एक अल्किल ग्रुप या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे का, जो अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतोय आणि तो इलेक्ट्रॉन ज्या दिशेने देतोय, डोनेट करतोय, त्या दिशेने तो ॲरो आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर आणखीन एक हायड्रोजनच्या जागी आणखी एक आर ग्रुप जो आहे तो या ठिकाणी कनेक्ट झालेला पाहायला भेटतोय. तो देखील अल्किल ग्रुप नायट्रोजनला इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. म्हणजे दोन अल्किल ग्रुप या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन डोनेट करताय. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये तीन जे अल्किल ग्रुप आहे ते तीन अल्किल ग्रुप नायट्रोजनला इलेक्ट्रॉन डोनेट करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. तीन अल्किल ग्रुप ह्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन डोनेट करताय. सो अँड अल्किल ग्रुप एक्झर्ट इलेक्ट्रॉन रिलीजिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. हा जो अल्किल ग्रुप आहे
हा अल्किल ग्रुप नायट्रोजनला इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो, विच स्टॅबिलायझेस पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲटम बॉन्डेड टू इट. आणि त्यामुळे जो काही स्टॅबिलायझेशन होणार आहे, स्थिरता तिथे मिळणारे पॉझिटिव्ह चार्जला त्या ॲटम भोवती ज्या ॲटम सोबत त्यांनी बॉन्ड फॉर्म केलेला आहे. ॲज वी मूव्ह फ्रॉम कॉन्जुगेट ॲसिड ऑफ अमोनिया दॅट इज NH4 प्लस टू दॅट ऑफ टर्शरी अमाइन. म्हणजे जसं आपण हे जे आपल्याला पाहायला भेटतं अमोनियाकडून जे टर्शरी अमाइनकडे आपण जसं जसं जाणार आहोत या डायरेक्शनमध्ये, तर आपल्याला काय पाहायला भेटतं ते पुढं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या साईडला जसं आपण जाणार आहोत टर्शरी अमाइनकडं, तर त्या ठिकाणी आपल्याला ॲज वी मूव्ह फ्रॉम अमोनिया दॅट इज NH4 प्लस टू दॅट ऑफ टर्शरी अमाइन, द नंबर ऑफ अल्किल ग्रुप बॉन्डेड टू नायट्रोजन गोज ऑन इन्क्रीजिंग स्टेडिली. म्हणजे आपण NH4 कडून टर्शरी अमाइनकडे जसं जसं मूव्ह होणार आहोत या मध्ये हे जे स्ट्रक्चर आता आपण बघितले, तर तसे तसे अल्किल ग्रुपची संख्या जी आहे ती आपल्याला वाढत गेलेली पाहायला भेटते. इथे एक पण अल्किल ग्रुप नव्हता, या सर्व 4 हायड्रोजन ॲटम होते. नंतर एक अल्किल ग्रुप पाहायला भेटतो, नंतर 2 अल्किल ग्रुप, त्यानंतर 3 अल्किल ग्रुप पाहायला भेटतात. नायट्रोजनवरती अल्किल ग्रुपची संख्या ही NH4 कडून टर्शरी अमाइनकडे वाढत गेलेली पाहायला भेटते, इन्क्रीजेस स्टेडीली. दिस रिझल्ट इन इन्क्रीजिंग द स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड. आणि त्यामुळं काय इन्क्रीज होणार आहे, तर जे स्टॅबिलायझेशन असणारे कॉन्जुगेट ॲसिडचं ते इन्क्रीज होतं, अँड देअर बाय अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ अ बेसिक स्ट्रेंथ. आणि त्यामुळं बेसिक स्ट्रेंथची जी ऑर्डर आहे ती त्या ठिकाणी वाढणार आहे, अँड इज एक्सपेक्टेड. आणि ती ऑर्डर जी आपल्याला पाहायला भेटते, ऑर्डर ऑफ स्टॅबिलायझेशन, ती या पद्धतीने पाहायला भेटते. दिस इज द ऑर्डर. टर्शरी अमाइनची ऑर्डर सर्वात जास्त पाहायला भेटते, त्यानंतर कमी सेकंडरी अमाइनची, त्यानंतर प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि शेवटी NH4. सो सर्वात जास्त जी ऑर्डर आपल्याला पाहायला भेटते ती R3NH ची पाहायला भेटते, त्यानंतर त्यापेक्षा कमी R2NH, त्यानंतर RNH3 आणि सर्वात कमी NH4 प्लसची. सो एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ अ बेसिक स्ट्रेंथ, ती एक्सपेक्टेड ऑर्डर असणारी बेसिक स्ट्रेंथची ती टर्शरी अमाइनची सर्वात बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर जास्त पाहायला भेटते, त्यानंतर कमी जे सेकंडरी अमाइन आहे त्याची, त्यानंतर कमी प्रायमरी अमाइनची आणि सर्वात कमी अमोनियाची बेसिक ऑर्डर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ही जी ऑर्डरची स्ट्रेंथ आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर साधं सोपं या पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं की जे अमोनिया होतं NH4, तर NH4चा एक एक हायड्रोजन ॲटम R ग्रुपने रिप्लेस करत गेलेला आहोत. म्हणजे अल्किल ग्रुप त्या ठिकाणी जास्त कनेक्ट होत गेले. अल्किल ग्रुप वाढले का प्लस आय इफेक्ट वाढतो इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा, आणि त्यामुळं काय होणार आहे, तर त्या कंपाऊंडची बेसिक स्ट्रेंथ ही वाढत जाणार आहे. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे हा सगळ्यात जास्त बेसिक आहे, हा सर्वात कमी बेसिक आपल्याला पाहायला भेटतो. बेसिक स्ट्रेंथ या ठिकाणी दिलेली आहे. बेसिक स्ट्रेंथची ही ऑर्डर आताच आपण पाहिलेली, याला देखील हायलाईट करून ठेवा. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, याच्याच संबंधित तो पॉईंट आहे. द एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑन द बेसिस ऑफ अ प्लस आय इफेक्ट डिफर फ्रॉम द ऑब्झर्व्ड ऑर्डर. इट इज सीन दॅट द ऑब्झर्व्ड इन्क्रीजिंग बेसिक स्ट्रेंथ, म्हणजे जी एक्सपेक्टेड ऑर्डर आहे, एक्सपेक्टेड ऑर्डर आपण आत्ताच बघितलेली आहे का जी अपेक्षित ऑर्डर आहे ती टर्शरी अमाइनची सर्वात जास्त पाहायला भेटते, त्यानंतर कमी सेकंडरी, त्यानंतर कमी प्रायमरी आणि सर्वात कमी अमोनियाची ऑर्डर. ही एक्सपेक्टेड ऑर्डर आहे बेसिक स्ट्रेंथची, परंतु तेच पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. द एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑन द बेसिस ऑफ प्लस आय इफेक्ट डिफर फ्रॉम द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू प्रॅक्टिकली जी काही ऑर्डर असणार आहे त्याच्यापेक्षा एक्सपेक्टेड ऑर्डर ही वेगळी आपल्याला पाहायला भेटते. सो इट इज सीन दॅट द ऑब्झर्व्ड इन्क्रीजिंग बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम अमोनिया टू amine and from primary amine to secondary amine is explained on the basis of increased stabilization of a conjugate acid by plus I effect of increased number of alkyl group. म्हणजे आपण जे आता ऑर्डर बघितली ती त्यामध्ये जसं जसं अमोनियापासून आपण प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइनकडे, प्रायमरी अमाइन आणि सेकंडरी अमाइनकडे गेलेलो होतो, तसे तसे R ग्रुप वाढत गेलेले होते, आणि त्यामुळं त्या ठिकाणी स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ॲसिड देखील इन्क्रीजेस झालेलं होतं प्लस आय इफेक्टमुळं, कारण त्या ठिकाणी अल्किल ग्रुप देखील इन्क्रीज होत गेलेले होते. हावेवर
The decreased basic strength of a tertiary amine implies that the conjugate acid of a tertiary amine is less stabilized even though the plus I effect of a 3 alkyl group in R3NH is expected to be large. परंतु त्या ठिकाणी जी बेसिक स्ट्रेंथ आहे ती डिक्रीज होते टर्शरी अमाइनमध्ये. इट इम्प्लाइज म्हणजे ती शो करणार आहे दॅट कॉन्जुगेट ॲसिड ऑफ अ टर्शरी अमाइन इज लेस स्टॅबिलाइज. टर्शरी अमाइन जे आहे ते कमी स्टॅबिलाइज असणार आहे इवन दो जरी त्याच्याकडं प्लस आय इफेक्ट हे 3 अल्किल ग्रुपचे असले तरी त्याची एक्सपेक्टेड जी बेसिक स्ट्रेंथ आपल्याला लार्ज पाहायला भेटत होती. दिस इज सजेस्टिव्ह ऑफ अ एक्झिस्टन्स ऑफ अनदर इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर इन स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड ऑफ अ अमाइन्स. आणि ते त्या ठिकाणी सजेस्टिव्ह आहे, एक्झिस्टन्स असणार आहे इतर जे इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर असतात स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड जे असणार आहे अमाइनचं, तर त्या संदर्भात. त्यानंतर पुढचा जो इन्फ्लुएन्स ऑफ अ सॉल्वेशन आहे तर त्या पॉईंटमध्ये आपण आता बघणार आहोत तो पॉईंट, इन्फ्लुएन्स ऑफ अ सॉल्वेशन. So by water on stabilization of a conjugate acid of a aliphatic amine and ammonia can be represented as shown below. आता सॉल्वेशन सॉल्वंट जे आहे प्रत्येकाला माहिती ज्यामध्ये आपण डिझॉल्व करतो, उदाहरणार्थ शुगर घेतली ती पाण्यामध्ये, आपण पाणी त्या ठिकाणी वॉटर आपण सॉल्वंट म्हणून वापरतो की ज्याच्यामध्ये ते आपण डिझॉल्व करतो. जी क्वांटिटी आपण जास्त प्रमाणामध्ये घेतो त्याला आपण सॉल्वंट म्हणतो, जी क्वांटिटी कमी प्रमाणामध्ये घेतो त्याला आपण सोल्यूट म्हणतो, आणि दोन्हींचं मिक्सचर जे होतं त्याला सोल्युशन असं म्हटलं जातं. सो इन्फ्लुएन्स ऑफ अ सॉल्वेशन बाय वॉटर ऑन स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड ऑफ अ ॲलिफॅटिक अमाइन. ॲलिफॅटिक अमाइन म्हणजे की ज्यामध्ये कार्बनची चेन जी आहे आपल्याला स्टेट चेनमध्ये पाहायला भेटते. अँड अमोनिया कॅन बी रिप्रेझेंटेड ॲट शोन बिलो. तर या ठिकाणी NH4 तुम्हाला पाहायला भेटतो. हा जो मॉलिक्यूल आहे हा NH4 मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. मी तुम्हाला तो हायलाईट करून दाखवतो. अमोनिया मॉलिक्यूल NH4 प्लस हा NH4 आहे, आणि NH4ला हा जो ऑक्सिजन ॲटम आहे प्रत्येक, हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे H2O मॉलिक्यूल, हा एक H2O मॉलिक्यूल आहे, हा एक H2O मॉलिक्यूल आहे, आणि हा एक H2O मॉलिक्यूल आहे. तर यातला ऑक्सिजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटममध्ये आपल्याला बॉन्डिंग झालेले पाहायला भेटते. सेम त्याच पद्धतीने इथे देखील RNH3 हा मॉलिक्यूल आहे RNH3 प्लस, आणि या RNH3 प्लस त्यानंतर इथे 2 R ग्रुप आलेले आहे आणि 2 हायड्रोजन आहे R2NH2, आणि या ठिकाणी R3NH असा हा कंपाऊंड आहे. आणि या सर्व कंपाऊंडला असे वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते हायड्रोजन सोबत अटॅच झालेले आपल्याला पाहायला भेटतात. इथं पण वॉटर मॉलिक्यूल अटॅच झालेले आहे. या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन सोबत ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो, हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर यांच्यामध्ये इंटरॅक्शन आपल्याला पाहायला भेटते. इथे एकच इंटरॅक्शन आपल्याला पाहायला भेटते, एकच हायड्रोजन आहे त्यामुळे एकच वॉटर मॉलिक्यूल अटॅच झालेला पाहायला भेटतो. जेवढे हायड्रोजन ॲटम आहे तेवढे वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. इथे एकच हायड्रोजन आहे त्यामुळे एकच वॉटर मॉलिक्यूल आपल्याला अटॅच झालेला पाहायला भेटतो. सो द सॉल्वंट, कारण वॉटर जे आहे ते सॉल्वंट आपल्याला पाहायला भेटतं, म्हणजे सगळ्यात जास्त वॉटर NH4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर RNH3 मध्ये 3च वॉटर मॉलिक्यूल पाहायला भेटतं. R2NH2 मध्ये 2 वॉटर मॉलिक्यूल असोसिएट झालेले पाहायला भेटतं, आणि R3NH मध्ये आपल्याला एकच वॉटर मॉलिक्यूल हा असोसिएट झालेला पाहायला भेटतो. सो द सॉल्वंट वॉटर स्टॅबिलाइज द कॉन्जुगेट ॲसिड बाय हायड्रोजन बॉन्डिंग थ्रू द हायड्रोजन बॉन्डेड टू द नायट्रोजन. हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये झालेली आहे तर नायट्रोजनचा हायड्रोजन ॲटम आणि वॉटरचा ऑक्सिजन ॲटम यांच्यामध्ये हे OH बॉन्डिंग म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला भेटते. द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम बॉन्डेड टू नायट्रोजन डिक्रीजेस फ्रॉम 4 इन अमोनिया, म्हणजे NH4 मध्ये 4 हायड्रोजन ॲटम जे आहे ते ऑक्सिजन सोबत अटॅच झालेले आपल्याला पाहायला भेटतात. 4 इन NH4 टू 1 इन R3NH, आणि R3NH मध्ये फक्त एकच हायड्रोजन ॲटम वॉटरला अटॅच झालेला पाहायला भेटतो. RNH3 मध्ये 3 अटॅच झालेले पाहायला भेटतात, R2NH मध्ये 2, आणि R3NH मध्ये एकच वॉटर मॉलिक्यूल अटॅच झालेला पाहायला भेटतो. ॲज अ रिझल्ट NH4 प्लस इज द बेस्ट स्टॅबिलाइज बाय सॉल्वेशन, आणि त्यामुळं सगळ्यात जास्त सॉल्वंट कुठं आपल्याला पाहायला भेटतो तर NH4 प्लस मध्ये जे सॉल्वंट मॉलिक्यूल जे आहे ते अटॅच झालेले पाहायला भेटतात. वाईल द स्टॅबिलायझेशन बाय सॉल्वंट इज व्हेरी पुअर इन R3NH प्लस, आणि सगळ्यात कमी
सॉल्व्हेशन आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतं? सगळ्यात कमी वॉटर मॉलिक्यूल कुठं पाहायला भेटतं? तर R3NH मध्ये सगळ्यात कमी आपल्याला सॉल्व्हेशन हे पाहायला भेटतं. त्यानंतर कंबाइंड इन्फ्लुएन्स हा पुढचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. सो कंबाइंड इन्फ्लुएन्स ऑफ अ प्लस आय इफेक्ट अँड सॉल्व्हेशन ऑन स्टॅबिलायझेशन if conjugate acid of a aliphatic amine decide the order of a basic strength and pKb value, these two influencing factor operates in opposite direction. आता सॉल्व्हेशन आणि प्लस आय इफेक्ट हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे का ज्या ठिकाणी अल्किल ग्रुप वाढत जाता तसं तसं सॉल्व्हेशन इफेक्ट हा कमी होत जातो. लक्षात ठेवा, प्लस आय इफेक्ट वाढला का सॉल्व्हेशन इफेक्ट कमी होणार आहे. याचं आधीच आपण उदाहरण बघितलं होतं. NH4+ मध्ये 4 वॉटर मॉलिक्यूल अटॅच झालेले होते, त्याचा सॉल्व्हेशन इफेक्ट सगळ्यात जास्त होता, परंतु त्या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होता. त्यानंतर इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत गेला, एक आर ग्रुप अटॅच झाला म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट वाढला, पण वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते 4 ऐवजी आता इथं 3च वॉटर मॉलिक्यूल अटॅच झालेले आपण सॉल्व्हेशन इफेक्टमध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर पुढच्या R2NH मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट वाढला एकने, आणखी 2 आर ग्रुप अटॅच झालेले तिथं म्हणजे 2 प्लस आय इफेक्ट पाहायला भेटतो, परंतु एकच हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. R2NH2 या ठिकाणी 2 करून घ्या, नोट्समध्ये करेक्शन करून घ्या. R2NH2 ओके, इथे 2 करून घ्या, R2NH2. आणि त्यानंतर सर्वात कमी जे आहे R3NH या ठिकाणी आपल्याला 3 अल्किल ग्रुप पाहायला भेटतात आणि एकच हायड्रोजन ॲटम पाहायला भेटतो. म्हणजे सुरुवातीला 4 हायड्रोजन ॲटम आहे, त्यानंतर 3 हायड्रोजन ॲटम आहे, त्यानंतर 2 हायड्रोजन ॲटम आणि एकच हायड्रोजन ॲटम. म्हणजे हायड्रोजनची संख्या कमी होते, आर ग्रुपची संख्या वाढत जाते. इथे 1 आर ग्रुप आहे, इथे 2 आर ग्रुप आहे, इथे 3 आर ग्रुप आहे, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होत गेला. आता इंडक्टिव्ह इफेक्ट वाढला, परंतु त्या ठिकाणी हायड्रोजनची संख्या कमी होत गेली. हायड्रोजनची संख्या कमी होत गेली, त्यामुळे वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी अटॅचमेंट सुद्धा कमी कमी होत गेले. म्हणजे सॉल्व्हेशन इफेक्ट तुम्ही लेफ्ट टू राईट कमी होत जातो, परंतु लेफ्ट टू राईट टू लेफ्ट हा काय होत गेलेला आहे, इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला भेटतो. ॲरोची डायरेक्शन पहा, इकडे सॉल्व्हेशन इफेक्ट वाढत जातो, परंतु राईटकडं इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होत जातो. तर थोडक्यात सॉल्व्हेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हे एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याचं रिलेशन पण तुम्ही तिथे लिहू शकता. सॉल्व्हेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट, असं देखील तुम्ही शॉर्टमध्ये लिहून ठेवलं तरी चालेल. तुम्हाला वाटलं मी खाली तो फॉर्म्युला लिहून देतो. सॉल्व्हेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपण पुढे घेऊयात. इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1 डिवायडेड बाय 1 घेऊयात, is inversely proportional to plus I effect. Plus I effect. Plus I effect ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, दिस इथं आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं साइन घेऊयात. ओके, तर सॉल्व्हेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट. सॉल्व्हेशन वाढला, प्लस आय इफेक्ट कमी होणार आहे. प्लस आय इफेक्ट वाढला का सॉल्व्हेशन कमी होत जाणार आहे. साधं सोपं. एवढं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, पूर्ण एवढं वाचत बसण्यापेक्षा. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आता आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करूयात. द नेट रिझल्ट इज दॅट ॲज वी मूव्ह फ्रॉम NH3 टू RNH2 R2NH2 त्या ठिकाणी ॲक्च्युली पाहिजे होतं, तर ते पण करेक्शन करून घ्या, कारण आपण याआधी सुद्धा जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे तर त्या ठिकाणी R2NH2 असा तो मॉलिक्यूल होता. ओके, तर इथे करेक्शन करून घ्या. इथे पण 2 हायड्रोजन ॲटम पाहिजे, RNH2 NH3. त्यानंतर इथे करेक्शन तुम्हाला मी सांगितलेलं होतं, इथे 2 हायड्रोजन ॲटम पाहिजे. ओके, त्यानंतर इथे बाकी म्हणजे टोटल ॲटमची संख्या इथं 4 अधिक 1 5 आहे. इथं 3 1 4 आणि 5, इथं 2 3 आणि हे 4 आणि 5. ओके, 2 हायड्रोजन ॲटम पाहिजे. इथं पण 5 होती, 5 3 4 अँड 5. बाकी इथे NH3 दिलेला आहे, इकडे NH4 आहे, इथे NH3, इकडे काही करेक्शनची गरज नाही आहे. सो आपण जसं जसं मूव्ह होणार आहे NH3 पासून RNH2 कडे,
अमोनियाकडून प्रायमरी अमाईनकडं, प्रायमरी अमाईनकडून सेकंडरी अमाईनकडं, R2NH जी बेसिक स्ट्रेंथ आहे ती तशी तशी इन्क्रीज होत जाते, बेसिक स्ट्रेंथ वाढत जाते. तो पॉईंट आज आपण सुरुवातीलाच बघितलाय. ड्यू टू बेटर स्टॅबिलायझेशन ऑफ अ करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ॲसिड बट टर्शरी अमाईन इज अ वीकर बेस दॅन द सेकंडरी अमाईन. परंतु जे टर्शरी अमाईन आहे हे टर्शरी अमाईन हे वीकर बेस असणारे सेकंडरी अमाईनपेक्षा, बिकॉज द स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड ऑफ अ टर्शरी अमाईन बाय सॉल्वेशन इज व्हेरी पुअर. कारण त्या ठिकाणी काय होतं, ते सॉल्वेशन जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं टर्शरी अमाईनमध्ये, कारण त्या ठिकाणी एकच हायड्रोजन ॲटम हा अटॅच असतो. टर्शरी अमाईनमध्ये तर एक पण हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला भेटत नाही. टर्शरी अमाईनचं जर फॉर्म्युला आपण बघितला तर टर्शरी अमाईनचा फॉर्म्युला काय आहे, R3, 3 R ग्रुप अटॅच असतात, R3N. तीनही हायड्रोजन ॲटम जे आहे ते अल्किल ग्रुपने रिप्लेस केले जातात आणि त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटमच नसतो, त्यामुळे सॉल्वेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्याला अटॅच होत नाही आणि त्यामुळे तिथं सॉल्वेशन झालेलं पाहायला भेटत नाही. सॉल्वेशन इज व्हेरी पुअर, खूप कमी सॉल्वेशन असतं आणि त्यामुळं सगळ्यात जास्त बेसिक जे आहे ते सेकंडरी अमाईन आपल्याला पाहायला भेटतं. सो टर्शरी अमाईनपेक्षा जास्त बेसिक जे आहे ते आपल्याला सेकंडरी अमाईन हे आपल्याला बेसिक पाहायला भेटतं. तर जेवढं हायलाईट करून ठेवलेलं आहे तेवढं परत एकदा सांगतो. द नेट रिझल्ट इज दॅट वी मूव्ह फ्रॉम अमोनिया टू प्रायमरी अमाईन टू सेकंडरी अमाईन द बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस. जसं जसं आपण अमोनियाकडून प्रायमरी अमाईनकडं आणि प्रायमरी अमाईनकडून सेकंडरी अमाईनकडं मूव्ह होत जाणार आहोत, तसं तसं बेसिक स्ट्रेंथ वाढत जाते. का बरं वाढते तर त्याचं रिझन या ठिकाणी सांगितले. बेटर स्टॅबिलायझेशन ऑफ अ करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ॲसिड बट टर्शरी अमाईन इज वीकर बेस दॅन द सेकंडरी अमाईन. परंतु जो टर्शरी अमाईन आहे तो वीक बेस असणार आहे सेकंडरी अमाईनपेक्षा. का बरं, त्याचं रिझन पण सांगितलंय. बिकॉज स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्जुगेट ॲसिड ऑफ अ टर्शरी अमाईन बाय सॉल्वेशन इज व्हेरी पुअर. कारण टर्शरी अमाईनमध्ये सॉल्वेशन खूप पुअर असतं, कारण त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम आपल्याला अटॅच झालेला पाहायला भेटत नाही नायट्रोजनला. त्यानंतर बाकीचा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आज आपण जे महत्त्वाचे भाग बघितलेले आहेत ते एकदम ब्रीफमध्ये या ठिकाणी बघूयात आपण. तर पहिला जो पॉईंट आपण या ठिकाणी बघितलेला होता, बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाईन. तर बेसिक स्ट्रेंथमध्ये ऑर्डर ऑफ पीकेबी व्हॅल्यू महत्त्वाची लक्षात ठेवा. NH3 सर्वात जास्त असणारे, त्यानंतर प्रायमरी अमाईन, त्यानंतर सेकंडरी अमाईन जे आहे ते सर्वात कमी आपल्याला पाहायला भेटतं. सेकंडरी अमाईनपेक्षा टर्शरी अमाईनची पीकेबी व्हॅल्यू जास्त पाहायला भेटते. ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ आपण या ठिकाणी पाहिली का, जे R2NH आहे सेकंडरी अमाईन त्याची स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे. त्यानंतर त्यापेक्षा कमी प्रायमरी अमाईन, सर्वात कमी अमोनियाची, आणि सेकंडरी अमाईनपेक्षा कमी स्ट्रेंथ जी आहे टर्शरी अमाईनची पाहायला भेटते. त्याचे रिझन देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहे, पीकेबी व्हॅल्यू वगैरे. त्यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्टमध्ये आर ग्रुप जे आहे NH4 प्लसमध्ये जसे जसे आर ग्रुप वाढत जातात तसं प्लस आय इफेक्ट हा वाढत जाणार आहे आणि जी ऑर्डर ऑफ स्टॅबिलायझेशन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. त्यानंतर त्याची एक्सपेक्टेड स्ट्रेंथ जी आहे ती पण आपण या ठिकाणी बघितली का, जसे जसे आर ग्रुप वाढत जातात तशी एक्सपेक्टेड बेसिक स्ट्रेंथ ही वाढत जाते. परंतु ॲक्च्युअली काय होतं, सॉल्वेशन इफेक्टमुळे ती आपल्याला कमी झालेली पाहायला भेटते टर्शरी अमाईनमध्ये. सेकंडरी अमाईनची बेसिक स्ट्रेंथ ही सर्वात जास्त पाहायला भेटते सॉल्वेशन इफेक्टमध्ये. सॉल्वेशन आपण इफेक्ट बघितलेला होता. सॉल्वेशन इफेक्टमध्ये आपण बघितलं का NH4 मध्ये 4 वॉटर मॉलिक्यूल अटॅच झाले, त्याचा सॉल्वेशन इफेक्ट सर्वात जास्त, इंडक्टिव्ह इफेक्ट कमी. NH3 मध्ये सॉल्वेशन इफेक्ट NH4 पेक्षा कमी होतो, इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत जातो. R2NH2 मध्ये सॉल्वेशन इफेक्ट कमी होत जातं, 2च वॉटर मॉलिक्यूल अटॅच झाले परंतु इंडक्टिव्ह इफेक्ट वाढलाय. आणि R3NH मध्ये सॉल्वेशन इफेक्ट कमी झाला कारण एकच वॉटर मॉलिक्यूल अटॅच आहे, परंतु प्लस हा इफेक्ट या ठिकाणी वाढलेला आहे. तर त्याचा नंबर सुद्धा आपण बघितले का, सॉल्वेशन इफेक्ट R3NH मध्ये सगळ्यात कमी आहे आणि त्यामुळे ते कंपाऊंड सगळ्यात कमी बेसिक आपल्याला पाहायला भेटतं. आणि तीच माहिती इथं दिलेली आहे का, सॉल्वेशन इफेक्ट कोणत्या साईडकडे इन्क्रीज होतो आणि इंडक्टिव्ह इफेक्ट कोणत्या साईडला इन्क्रीज होतो. तर आपण एक रिलेशन पण बघितलंय, सॉल्वेशन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणारे इंडक्टिव्ह इफेक्टला प्लस आय इफेक्टला. आणि त्यावरून आपण सांगितले का, अमोनियापासून अमोनियापेक्षा प्रायमरी अमाईन जास्त बेसिक आहे, प्रायमरी अमाईनपेक्षा सेकंडरी अमाईन जास्त बेसिक आहे, आणि सेकंडरी अमाईन हे जास्त बेसिक असणारे टर्शरी अमाईनपेक्षा, कारण टर्शरी अमाईनमध्ये सॉल्वेशन इफेक्ट हा खूप पुअर पाहायला भेटतो. तर थेरॉटिकल पार्ट जेवढा पॉईंट फक्त हायलाईट करून दिलेला आहे
तेवढंच फक्त महत्त्वाचं तुम्ही वाचा. चला विचारले तर बोर्डाच्या एक्झाममध्ये यावरती ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन, बेसिक स्ट्रेंथ वगैरे जे आहे, कोणाची सॉल्वेशन इफेक्ट जास्त आहे, कोणाचा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे, कोण जास्त बेसिक आहे, अशा रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते विचारले देखील जाऊ शकतील. तर बाकीचा भाग जो आहे पुढच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी बघणार आहोत.